आबा, माझा मुलगा अशा अवस्थेत भेटेल असं वाटलं नव्हतं मला. कधी चूक होती माझी, पण आता स्वीकार कर. कसाही असलो तरी शेवटी बाप आहे रे मुली तुझा. ये बेटा, ये रे बाळा, ये. किती बारीक झाला सर तू. पूर्वी कसा होतास? एकदम गोरा गोपटा टुटुडीत हँडसम. तुझं हे जे काही झालं ना, त्याला सर्वस्वी तुझा हा बापच जबाबदार. मला माफ कर रे आबा, माफी नका मागू. तू आता काय काळजी करू नकोस. अरे आता मी आलोय. मी सगळं व्यवस्थित होईल, काय काळजी करू नकोस. पण आबा, का राग करायचा तेव्हा माझा? का म्हणजे मी घाबरलो होतो. समाजाला लोक काय म्हणतील याची भीती वाटत होती. म्हणतील याच्या बापातच काहीतरी गडबड आहे, म्हणून मी फक्त माझ्या स्वार्थाचा मी विचार केला रे. तुझा काय विचार केला नाही मी तेव्हा. तू मला सुधारायची संधी दिली नाहीस. अचानक निघून गेलास रे तू. कुठे निघून गेलास तू? मग मी तू ये इथे, ये. अरे ये, बस 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 इथं बस. बस बस तू बस इथे. बस बस. हा बस बस. आता बस. मला सगळं खरं खरं सांग. म्हणजे काय माझ्या मनात एक विचित्र धडकी भरली. जेव्हा जेव्हा मी तुझा विचार करतो तेव्हा मला खूप अस्वस्थ वाटतं रे. मला नेमकं खरं खरं सांग, त्या रात्री नेमकं काय घडलं? तो खून तू? आबा, नाही, नका विचारू मला, कारण मी काहीच सांगू शकणार नाही तुम्हाला. हे सगळं पुसून टाकलंय आबा. नव्यानं आयुष्य जगायला सुरुवात केली. नका नेऊ मला भूतकाळात परत, कारण मी विसरली सगळं आता. काय मरताना कुठली सल मनात ठेवायची नाहीये मला. पण म्हणजे मला तुला मागं अजिबात न्यायचं नाही. पण बघ, कितीही झालं तरी मी बाप आहे रे तुझा. आपल्या पोटचा गोळा आहेस तू. मरण्याआधी तरी मला कळू दे सत्य काय आहे, काय घडलंय. आबा, आबा, काय ग? काय झालं, रुसलीस का? मी इथे का बसले ना, माझं मलाच माहिती नाही. मला ऑर्डर्स पण आहेत आणि मी काय रुसली वगैरे नाही. अच्छा, दीदी नाहीये घरी? ती पण घरीच आहे. अरे मग प्रॉब्लेम काय आहे?
अच्छा, पाहुणे वगैरे आलेत का? पाहुणे वगैरे नाही, ते मोदकवाले आले. मोदकवाले? हा काय प्राणी आहे? ते सत्यजित भालेकर, त्यांचे वडील, ते आले. सत्यजित भालेकरांचे वडील यशवंत भालेकर इथे आलेत तुझ्या आईला भेटायला? आश्चर्य आहे. पण कशासाठी आलेत? ते मोदक कोणी आणि कसे बनवलेत ना, ते बघायला आले. मोदक कोणी कसे काय नाही हे डोक्यावर नाही गेलं माझ्या. मला पण काहीच कळत नाही. तू ना मला आता प्रश्न विचारू नकोस. आई आली ना, आपण तिलाच विचारू द्या. ठीक आहे, ठीक आहे. मिस्टर भालेकर, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? हे बघा, ती केस मी कोर्टात उभी राहू देणारच नाहीये. मी बिनधास्तपणे इलेक्शन लढा. बाकी बाहेर सगळं मी हँडल करेन. डोंट वरी. साहेब, अरे पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम करतो का म्युन्सिपालिटी मध्ये? अरे एका माणसाला शोधता येत नाहीये. हो साहेब, रागवत आहे कशाला? सापडतील मोठे मालक. कुठे जाणार आहेत? कोणत्या ना कोणत्या सीसीटीव्ही मध्ये दिसले की सापडतीलच. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी करतो काय ते. हे हरवले काय किंवा सापडले काय याचं टेन्शन नाहीच रे मला. नरे, टेन्शन ह्याचं आहे मला. इंडस्ट्रियलिस्ट यशवंत भालेकर कोणत्याही मीडिया पर्सनच्या हाती तर लागणार नाहीत ना याचं. ऐक ना रे, कोणत्याही पत्रकाराच्या हाती लागण्याआधी माझा बाप मला बंगल्यावर हवा आहे. यशवंत भालेकर नावाचा कोणी इंडस्ट्रियलिस्ट होता. ते काळाच्या ओघात विसरली लोक आणि मीडिया. मला मीडियाची मेमरी जागृत करायची नाहीये. अशा आमदारकीमध्ये मला कोणताही अडथळा नको येणार आहे. मी काय म्हणतोय ते डोक्यात शिरतंय ना? हो साहेब, नेहमीच शिरता. बोल के. उरतील का? काय साहेब, मालक घरी आल्यावर दिले असते तरी चालले असते. एवढी घाई कशाला? आधी देतोय, घाई लक्षात घे. पैसे मिळणार हा विश्वास होता ना तुम्हाला? मग तरी तुम्ही इथे कसे आलात ना रे साहेब? प्रॉब्लेम हा आहे की सीसीटीव्ही चेक करण्यासाठी एक ऑफिशियल कंप्लेंट लागते. तर मोठ्या मालकांची एक कंप्लेंट मिळाली असती तर. अरे साहेब, मग हे काम आम्ही तुम्हाला का देतोय? वी डोंट वॉन्ट मिस्टर यशवंत भालेकर इज मिसिंग ऑन रेकॉर्ड. आयदर ते जिवंत आहेत का नाही हे सुद्धा रेकॉर्डवर नकोय आम्हाला. अंडरस्टूड? पण साहेब, तुम्ही तर वकील आहात आणि कंप्लेंट शिवाय हे सगळं कसं शक्य आहे? अहो, मग कुणाचा तरी बाप मिसिंग आहे अशी कंप्लेंट घ्या ना. आणि मला सांगा, जो अपराधी असतो तो खरा अपराधी सापडतो का तुम्हाला? कोणी ना कोणीतरी उभं करताच ना तुम्ही. तसं करा, शोधा एखादा बकरा. त्या बोलकेचे वडील मिसिंग आहेत ही कंप्लेंट घ्या. अरे सर, माझे वडील जिवंत नाही आहेत. मग बायको आहे ना? आहे ना. मग नरे साहेब, यांची बायको मिसिंग आहे ही कंप्लेंट घ्या. साहेब पण अहो बोलके साहेब, आम्ही आहोत ना इथे. तुम्ही कशाला काळजी करताय? आणि येस, एक गोष्ट, जोपर्यंत साहेब सापडत नाही तोपर्यंत त्यांना बाहेर यायला सांगू नका. ओके? ठीक आहे. अरे साहेब, झाला प्रॉब्लेम सॉल्व? एकदम सॉल्व सर. बोलके, मुहूर्ताची वाट बघताय का? तासाभरात म्हातारा घरी हवाय मला. निघा आता. ओके, चला नरे साहेब, चला चला. घाबरून तू फार मोठी चूक केलीस रे. फक्त एकदा मला तू या गोष्टीबद्दल सांगायला हवं होतंस. अरे, पाण्यासारखा पैसा खर्च केला असता तुला. 10 वकील उभे केले असते मी. तुला काय वाटतं, मी तुला असा वाऱ्यावर सोडला असता का? आबा, त्यावेळेला जे काही घडलं ना ते माझ्यासाठी देखील अनाकलनीय होतं. ते पुराचं पाणी अचानक यावं आणि आपल्याला वाहून घेऊन जावं ना, तसं झालं. मी मदतीसाठी खूप हात मारले, पण मला त्यातून बाहेर काढेल असा एकही हात नाही सापडला मला.
आणि जेव्हा मी त्यातनं बाहेर पडले ना, त्यावेळेला मी तृतीय पंथांच्या जगात होते. मग ठरवलं मी आता नशिबावर विश्वास ठेवायचा. त्यावेळेला मी तुम्हाला सांगायला आले होते, पण तुम्ही काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. सत्यजितवर माझ्यापेक्षा जास्त विश्वास होता तुमचा. फसला रे माझा विश्वास. आता तर त्या सत्यजितच्या जाळ्यात मी पुरता अडकून गेलोय. माझ्या नशिबात ते ग्रहच फिरले रे बाबा. सरिता तुमची आई होती तेव्हा घरातले सगळे वासे जाग्यावर होते. ती गेली, सगळे वासे फिरले. नाही सांभाळू शकलो मी तुम्हा दोघांना. हे अजूनही वेळ गेलेली नाहीये. हा, तू एक काम कर, तू चल माझ्याबरोबर चल, मला साथ दे. आपण सगळं पूर्वीसारखं उभा करू. अरे म्हातारा झालो म्हणून काय झालं, अजून हिंमत आहे माझ्यामध्ये. नाही आबा, नाही. काळाच्या ओघात वाहत वाहत इतकी लांब आली ना मी आता, की माझ्या परतीचे दोर मी स्वतःच कापून टाकलेत. चहा मी बनवलेला आहे, त्यामुळे कसाही झालेला असला तरी गोड मानून घ्यायचा. पाहुणे गेले? ते गेले असते तर मी इथे बसले असते. हा, करेक्ट. हे जे मोदकवाले आलेत ना, मला ना यांचं वागणंच कळत नाही. आधी जेवण घेऊन गेले तर म्हणाले की हे जेवण तुझ्या आईने बनवलंच नाही. मग म्हणाले की मोदक घेऊन गेले तरी तेच. काय रे मामा, तू नेहमी जातोस ना त्यांच्या बंगल्यावर, मग असे कसे आहेत हे? म्हणजे तुला असं काही विचित्र नाही वाटलं? एवढा मोठा माणूस जिवंत हेच मला आज कळतंय. की त्यांचा आणि माझा काय संबंध? आपण त्यांच्याबद्दल वाचलं खूप आहे. ग्रेट मॅन, मशीन मॅन अशी ओळख आहे त्यांची. बाकी पर्सनल चौकशी कोण कशाला करतंय? आणि आम्ही म्हणजे काय, जोपर्यंत बातमी नाही तोपर्यंत चौकशी नाही असे. मला काय वाटतं दिशा, म्हणजे एक शंका, जर का यशवंत भालेकर खाल्लेल्या मोदकांची चव चाखून इथपर्यंत आले, याचाच अर्थ त्यांनी या मोदकांची चव या आधीही घेतलेली आहे. याचाच अर्थ ते तुझ्या आईला या आधीही भेटलेले असणार नक्की. काही काय, आई कधी घराबाहेर तरी पडते का? कसं काय भेटणार मग ते तिला? उगाच काही तर्क लावू नको. वेळेची किंमत असणारा माणूस होतो जो माणूस आयुष्यभर घड्याळाच्या सेकंद काट्याबरोबर धावला. तो मोदकासाठी इतका वेळ डिस्कशन करत राहील. पटते तुला? मामा, आता ना तुझ्यातला पत्रकार जागा होतो. तुम्ही पत्रकार ना कुठेही संशय घेता. आता तो चहा काय थंड झालं पिणार आहेस? 20 वर्ष, बराच काळ गेलाय मध्ये. सगळं आता पूर्वीसारखं होणार नाही हे नक्की. पण काहीतरी करायला हवं. काहीतरी करायलाच हवं. हे ती मुलगी कोण आहे रे? कोण आहे? माझी मुलगी आहे, माझी. तुझं लग्न म्हणजे तुझे शारीरिक प्रॉब्लेम? माझ्या कृष्णाचा आशीर्वाद आहे. म्हणजे दिशा आहे म्हणून मी जिवंत आहे. आई म्हणून का होईना, पण दर्जा आहे मला. माझ्यासारख्यांनी त्यांच्या जगापासून मला जरा वेगळंच ठेवलं. म्हणाले तू आमच्यातली वाटतच नाहीस, मग तू तुझं आयुष्य तुझ्या पद्धतीने जग.
माझ्या जगण्याला ना दिशा हवी होती. ती दिशा ह्या दिशाने दिली मला. अच्छा, म्हणजे तुझी मुलगी नाही आहे ती? मग कोणाची मुलगी आहे? कोणाची मुलगी आहे ती? हे बघ विशू, मला खरं खरं सांग, तुला नक्की माहिती आहे त्या मुलीचे आई वडील कोण आहेत ते? हा, कोण आहेत? आबा, म्हणजे खरं तर मला माहित नाही, आणि खरं तर नाही माहित तेच बरं आहे. दिशालाही आणि तिच्या आई वडिलांनाही. मला ती सापडली. कुठं सापडली? खरंच आबा, जेव्हा तिला मी पहिल्यांदा छातीशी कवटाळलं ना, तेव्हा मला एकदम पाना फुटल्यासारखं झालं. आमची नाळ जुळली असं वाटलं. मला इकडचे संस्कार तिच्यावर होऊ द्यायचे नव्हते. मग त्या बाबतीत मला साथ दिली शन्नो आणि चंपानं. आणि मग खऱ्या अर्थाने माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली. दिशाला तिची आई ही अशी कशी असली ना, तरी हीच आई हवी आहे. आणि मला दिशा, आम्हा दोघींमध्ये ना कोणी येऊ शकत नाही. दिशाच येऊ देणार नाही. मी ठरवलंय, पुढचं आयुष्य जगायचं तर फक्त दिशासाठी. पण मी असं कुठेही म्हटलेलं नाहीये तू तिला इथं सोडून ये म्हणून. तू तिला आपल्या बरोबर नेऊ शकतो. नवीन आयुष्याला सुरुवात करू शकतो. नाही आबा, लोक भूतकाळाची उत्तर मागतील, त्याचे परिणाम दिशाला सहन नाही होणार. ही मुलगी तुला खरंच कचऱ्यात सापडली. आबा, मी तुमच्यासाठी कॉफी करते. मला अजूनही आठवत तुम्हाला कशी कॉफी आवडते. आबा, आठवतंय आई ना आमच्या टिफिन बॉक्स मध्ये आठवड्यातनं एकदा तरी मालपोहे आणि मोदक द्यायची. कारण ते तुम्हाला खूप आवडायचं. आलेच. मालक बाहेर गेले कसे? कुठे होतास तू? गाडीत होतो साहेब. स्वतः झोपा काढतो रे. आज मालक बाहेर गेले, उद्या कोणीतरी घरात घुसून माझा तुला कळणार पण नाही रे. यासाठी ठेवलाय का रे तुला? यासाठी ठेवलाय का? त्या जरा बघ ना तिकडे. मिस्टर भालेकर, सोडा त्यांना. मिस्टर भालेकर, अजून एक केस नको आहे, सोडा त्याला. रे बोला, सापडला का म्हातारा? होय साहेब, ते ज्या रिक्षाने गेले ती सापडली, पण त्या रिक्षाने ऑलरेडी ऐरोली चेकनाका क्रॉस केलं. मी त्या रिक्षेचा नंबर सगळ्या चेकपोस्टना दिलाय. जशी ती रिक्षा सापडेल तसे मोठे मालकी सापडतील. बघ ना रे, म्हातारा सापडला काय नाही सापडला काय काही फरक पडत नाही रे.
जर का तो चुकून एखाद्या पत्रकाराच्या हाती सापडला किंवा एखाद्या पत्रकाराकडे गेला नंतर तुझं जे काही करेन मी ते अतिशय भयंकर असेल. हॅलो हॅलो सर सर होत्या हा साहेब. मारायच्या आधी याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा. साहेब तुम्ही काळजी करू नका, मी बघतो. ए म्हातारे चल चल उठ. आज खरं तर मी तुला इथून घेऊन जायला आलो होतो. ते शक्य नाही आबा. आपलं नातं होतं, आता नाहीये. कारण तो मी नाहीये. विसरून जा की तुम्हाला दुसरा मुलगा होता. विसरून जा आज आपण भेटलो हे सुद्धा. आबा हात जोडतो. आबा एक ऐकाल? आजपर्यंत तुझा आतला आवाज कधीच ऐकला नाही रे बाळा. आता ऐकेन. बोल बेटा बोल. पुन्हा कधी इथे मला भेटायला येऊ नका. चुकून कधी भेटलोच ना तर अनोळखी असल्यासारखे भेटू आपण. ते तू मला दिलेली शिक्षा आहे की तू स्वतःला घेतलेलं प्रायश्चित्त आहे. विधिलिखित विधिलिखित. बाई आपण बराच वेळ झालाय. म्हणजे आपण मोदकावर इतका वेळ बोलतोय असं वाटलं तर संशय येईल दिशाला. आणि मग तिच्या प्रश्नांना उत्तर देणं मला कठीण होईल. आबा आम्ही दोघी खूप एकरूप झालोय. त्यामुळे ना तिच्याशी बोलताना माझी जीभ अडखळते सारखी. तशी आत्ताही जड झाली आहे माझी जीभ हे सांगताना की आबा निघा आता. काय बोलणार यावर आता? जे होईल ते सहन करावं लागणार आहे सगळं. येतो. एवढा ऐकता विश्वजित, मी तुझ्या सारखा कैदेत आहे रे. सत्याची इच्छा